जर तुम्हाला पण द्वारकाधीश मंदिराचं दर्शन करायचं पण तुम्ही करू शकत नाही तर तुम्ही विरारमध्ये स्थित असलेल्या मिनी द्वारकाधीश मंदिरामध्ये नक्की भेट द्या। आणि त्यासाठी मी सकाळी खूप जास्त लवकर उठले आणि छानपैकी नट्टापट्टा केला आणि धावत पळत मी रिक्षा पकडली आणि अंजूर फाट्याला आले, कारण की इथून मला विरारची ट्रेन पकडायची होती आणि मी ट्रेन पकडण्यासाठी इतकी धावपळ केली पण ट्रेनच लेट होती। म्हणूनच मी म्हटलं की आता ट्रेनची वाट बघायची तर मस्त खात पीत बसूया आणि वाट बघू। आणि वाट बघता बघता ट्रेन कधी आली ते समजलंच नाही आणि मग पटापट झटपट ट्रेन पकडली। आणि तुम्हाला तर माहितीये तुमच्या प्राजूला किती जास्त खादाडायला लागतं, कारण की खाली पेट म्हणजे शैतान का घर असं म्हणतात। म्हणूनच सर्वात आधी मी मँगो ज्यूस पिला आणि त्यानंतर मस्तपैकी पावभाजी खाल्ली। आता तुम्हाला प्रश्न पडेल की ही तर वेट लॉस करत होती ना, वेट लॉस फक्त घरी असताना बाहेर गेल्यावर। आता तुम्ही म्हणसाल असं करत राहिली तर झालं वेट लॉस, हे सगळं सोडा। पण विरार स्टेशनला आल्यानंतर मी रिक्षा बघत होते तर रिक्षाचे रेट इतके जास्त होते, बाप रे। स्टेशन वरून मंदिरापर्यंत जाण्यासाठी 300 रुपये घेत होते। पण काय करणार ना, आपली पण मजबुरी आहे। थोडीशी कटकट घातल्यानंतर थोडेफार रेट कमी केले आणि मग ऑलमोस्ट मी मंदिराजवळ पोहोचले होते। आणि इथूनच मला कळलं होतं की आज काय दर्शन होणं माझं पॉसिबल नाहीये, कारण की तुम्हीच बघा किती जास्त गर्दी होती। ऑब्विसली गर्दी तर असणार ना, कारण की हे मंदिर आत्ताच ओपन झालंय आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की लाईन किती लांब पर्यंत लागली। आणि म्हणूनच मी म्हटलं की आधी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करूया आणि मग थोडीशी गर्दी कमी झाल्यानंतर आपण दर्शन घेऊया। आणि मी खरं सांगते, जेव्हा मी हे मंदिर पाहिलं ना तेव्हा मला खरंच वाटलं की मी खरोखर द्वारकाधीश मध्ये। हे मंदिर अतिशय सुरेख आणि मनमोहक आहे आणि इथे फोटोशूट साठी पण खूप मस्त जागा आहे। म्हणूनच मी लगेच मौके पर चौका मारला आणि खूप सारे फोटोज व्हिडिओज काढले। आणि इथे तुम्हाला महादेवांचं पण दर्शन होईल। आणि खूप वेळ वाट पाहिल्यानंतर पण गर्दी काही कमी झाली नाही, म्हणून निराश होऊन मी घरी चाललेले, पण त्यांनी त्यांच्या दर्शनासाठी बोलवले, मग त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय कसं जाणार ना। आणि म्हणूनच दर्शनासाठी लाईनीत उभी राहिले आणि वरतून पण तुम्हाला गर्दी दिसते किती जास्त आहे। आणि मग थोड्याच वेळात म्हणजे 10-15 मिनिटात माझंही दर्शन झालं। तसं तर इथे ना व्हिडिओज फोटो घेणं अलाउड नव्हतं, बट मी घेऊन 2-3 फोटो आणि व्हिडिओज, आणि ते पण तुमच्यासाठी। तर चला लवकर लवकर दर्शन घ्या। किती सुंदर रूप आहे। फायनली माझं खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं आणि आता मी खूप जास्त हॅप्पी आणि मंदिराच्या आजूबाजूला जेव्हा मी फिरत होते ना तेव्हा मी हे पाहिलं, सगळं काही किती मनमोहक आहे ना, खूप 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 जास्त सुंदर। हे सगळं पाहिल्यानंतर माझं तर इथून जाण्याचं अजिबात मन नव्हतं, पण काय करणार ना, इथून मेरा घर बहुत ज्यादा लंबा है तो हमको इधर से भी निकलना ही पडेगा। आणि जर तुम्हाला पण या मंदिरामध्ये यायचं असेल ना तर मी कॅप्शन मध्ये ऍड्रेस मेन्शन केलाय, तो जाऊन बघा। गेस वोट, इथे पण मला माझे क्यूट फॉलोअर भेटले, पण ते रिक्षात होते आणि मी चालत होते। आणि आता माझ्या एनर्जीची टाईट आहे, फुस करून झाल्यानंतर मी चालली घरी। आणि ही रील त्या व्यक्तीला शेअर करा ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला या मंदिरामध्ये जायचंय।